तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ब्लॉकबस्टर सई या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आम्ही चाललोय देवाचं करायला. सगळी तयारी झालेली आहे, पातीलं वगैरे सगळं सगळं सगळं, लाकडं पण आणलेली आहेत, सगळे आवरलेलो आहे, रिक्षा पण आमची आलेली आहे, तर आम्ही चाललोय. आम्ही रेडी होतो, सामानही रेडी होतं, सगळेजण बाहेर येऊन थांबले होते, रिक्षाही येऊन थांबल्या होत्या. आजीला म्हटलं आजी चला, आजी नको म्हटल्या. मग काय रिक्षात बसलो आणि निघालो. 2 रिक्षा केल्या होत्या. एका रिक्षात आम्ही चौघीन, त्या दुसऱ्या रिक्षात अजून 4 जण बसले होते आणि निघालो होतो. रस्ता अर्धा तास एवढा किंवा 1 तास लागेल एवढा होता. आणि जाता जाताच तलाव लागला की खूप सुंदर दिसत होतं, खूप सुंदर दिसत होतं, म्हणून मी त्याचा व्हिडिओ घेतला. पाण्याची ठिकाणं मला खूप आवडतात, खूप बघायलाही आवडतात आणि आतमध्ये जायलाही आवडतात, पण उतरू नव्हते शकत. मग काय भगतवाडीच्या मंदिराच्या इथं येऊन पोचलो, पण एवढी गर्दी, लांबपर्यंत आमची गाडी येऊन थांबली होती आणि मागची गाडी आली नव्हती म्हणून आम्ही लांबच थांबलो होतो. आणि एवढी गर्दी होती कारण त्या दिवशी त्या देवाची जत्रा होती. मग आता विचार केला कसं जायचं पुढं. मी म्हटलं आता व्हिडिओच काढूया, आता काहीच नाही करू शकत, वाट तर बघण्याऐवजी व्हिडिओ काढूया. म्हणून फर्स्ट एक घेतला, ती जी व्हिडिओ आहे ना सैराटवाली, त्याचा फर्स्ट एक घेतला, पण तो काही यशस्वी झालेला नाही. चला आता मी रिक्षा चालवायला घेतली, बसा सगळेजण पटकन गाडीमध्ये आणि चाललोय आम्ही. आता आत रिक्षा घेणार आहे मी. साधं मला सायकल चालवता येत नाही आणि मी रिक्षा चालवायला निघाली आहे, पण काय नाही, शिकल्यावर येईल मला. आता हेच चालू करणार आहे रिक्षा चालवायचं. आमची दुसरी रिक्षा आली नव्हती म्हणून असंच टाइमपास म्हणून व्हिडिओ काढणं चालू होतं. मग लगेचच दुसरा पण टेक घेऊन टाकला की मला व्हिडिओ बनवायचाच होता आणि एकदम परफेक्ट बनवायचा होता, पण काही असं बनत नव्हता तो व्हिडिओ. मग मी म्हटलं चलो अभि दुसरा टेक लेले ते. तेवढ्यात माझी मावशी बोलायला सुरुवात केली तिने. आमची आई 1 नंबर दिसलेल्या बघा. थांबे का ही आमची शीतल आहे बघा, लय शांत आहे बघा, बाप गरीब आहे का ही सपना, रूपा आहे रूपा. आता तिसरं टेक घेतीये, बघू याच्यात तरी यश मिळतंय का. मुलगी पण हे पण मी नव्हते चुकत, माझी मावशी चुकत होती, तिला बोलायचं काय लक्षात राहत नव्हतं. पण माझ्या आजीला एकदम नेमकं पक्क लक्षात बसलं होतं की बोलायचं काय. मज्जा येत होती व्हिडिओ करताना. चल शेवटी हा व्हिडिओ केला आणि एकदम मस्त झाला तो व्हिडिओ. हाय कुणाची बाई तू? मी कांबळ्यांची पोरगी असून रिक्षा चालवते बाई, चांगला आहे चांगला आहे. व्हिडिओ करून झाल्यावर दुसरी आमची रिक्षा येऊन मागे थांबली होती. मग लगेचच सामान बाहेर काढून घेतलं आणि चालतच गेलो, कारण पुढे रिक्षा जायला जागाच नव्हती. आमच्या आई म्हणत होते इथं पण कॅमेरा चालू केला. मी आईला सांगत होते हो आई दाखवावं लागतं. आमच्या दोघींचं वजन मिळून जेवढं वजन नसेल तेवढं त्या पोत्याच आहे, पण तरी आम्ही घेऊन चालले. आता काय करू नाही शकत, सगळ्यांनी थोडं थोडं सामान घेतलंय, सगळ्यांनी मिळून केलं तरच जाऊ शकतो. मग काही येऊन पोचलो या तळ्याच्या काठी आणि सगळेजणांचंच देवाचं होतं म्हणून जागा अजिबात मिळत नव्हती, तरी कशी बशी जागा मिळाली. तुम्ही बघू शकता हे सगळं देवाचं वातावरण चालू आहे तिकडं आणि ते वाजवत होते. गेले गेले तर तिकडे एक आईस्क्रीमवाले काका होते. मग आजीला म्हटलं द्या आजी सगळ्यांना घेऊन आईस्क्रीम. आईस्क्रीम खाल्ली मस्त, सगळ्यांनीच खाल्ली मस्त बसून आईस्क्रीम. लगेचच तिकडे देवाची पालखी आली. गाईस देवाची पालखी आलेली आहे, आता मी दाखवते तुम्हाला, तुम्ही बघा. त्या देवीची पालखी होती, पालखीचं दर्शन घेतलं, पालखी सगळीकडे फिरत होती आणि त्याच्यानंतर लगेचच मग पाण्यात गेलो. हा सायराचा व्हिडिओ मी हळूच काढला आहे, त्याला आवडत नाही व्हिडिओ काढायला. मग मी स्वतःचा एक व्हिडिओ घेऊन टाकला. मला त्या पाण्यात आवडतं, पाण्यात पण जास्त भिजायला आवडत नाही. चूल पेटवून झालेली आता भाजी बनवायची तयारी झाली आहे. भाकरी आणि भात ऑलरेडी बनवून आणलेला आहे घरून, त्यामुळे काही टेन्शन नाही. मग निवद दाखवायचं देवाला आणि त्याच्यानंतर मग झालं. स्वयंपाक वगैरे बनवून झाला होता. आता देवीला निवद दाखवायला आम्ही वर चाललो होतो, गडावर चालत चाललो होतो. पण मला माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे,
मी कोणत्याही गडाच्या पायऱ्या असू देत किंवा काय थोडंसं वर चढले ना पाय थरथर थरथर कापायला सुरुवात होतं आणि मला चक्कर येते काय फिरवतं मला अक्षरशः. आणि हे सगळं सायराजच्या हाताने करायचं होतं म्हणून सायराज, मी आणि माझी मावशी वर चाललो होतं. कारण बाकीचं कोणाला यायला परमिशन नव्हती का काहीतरी रीतरिवाज आहे, त्यामुळं कोणी आलं नाही. निवत फक्त ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि म्हणजे ते दुसऱ्यांच्या घरी राहतात त्यांनीच जायचं होतं, असं काहीचं होतं. वर गेल्यावर एवढं छान दिसत होतं ना बाजूचा परिसर, एकदम मस्त. मग काय लाईनीला लागलो आणि मग सगळ्यांचा एक व्हिडिओ घेऊन टाकला मी. सगळेजण आपापली निवत घेऊन देवीला चढवायला चालले होते आणि मग तिकडे लाईनीला लागलेले असताना ती पालखी वरही होती. मग तिकडं व्यवस्थित दर्शन घेतलं आणि काकूंना म्हणलं लावा, मला ते कुंकू लावायला खूप आवडतं. वर गेल्यावर असं काहीतरी बाजूचं दिसत होतं सगळं. 100 रुपयाची पावती फाडून मंदिरात प्रवेश केला, कारण निवत दाखवण्यासाठी 100 रुपये आहेत तिकडं. ते भरले आणि देवाची मूर्ती बघू शकता, खूप सुंदर होती, खूप छान दिसत होती. आणि मग दर्शन घेतलं. त्यानंतर सायराजच्या हातानेच हा सगळा कार्यक्रम करायचा होता म्हणून त्याच्याच हाताने परडी भरल्या. हे या दोघांना पण माहिती नव्हतं. आमची मावशी जसं सांगल तसं ते दोघं करत होती. सायराजने पण कधी हे केलं नाही आहे, पण पहिल्यांदाच होतं कारण की त्याच्यासाठीच हे जे काही चाललं होतं सगळं. दर्शन एकदम छान व्यवस्थित झालेलं आहे. माझा व्हिडिओ घेता आला नाही कारण की मीच व्हिडिओ घेत होते म्हणून माझा व्हिडिओ कोण घेणार. आणि सगळे एकदम अशी गर्दी 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 होती. आता चाललोय खाली, मस्त मेला वगैरे लागलेला दाखवते तुम्हाला, थांबा. पुढे बघ पडशील. नाही पडत. जेवायला बसत होतो कारण की डोंट जज गाईज, आम्ही असंच जेवायला बसत होतो कारण की तिकडे जागा नव्हती. आणि हे असंच बसतात, ज्यांना जशी जागा मिळते तसे ते सगळेजण जेवायला बसतात. देवदर्शन झालं, सगळं झालं, सगळेजण जेवले. आता सगळं भरायचं चालू आहे, आता निघायचं. दर्शन पण एकदम मस्त झालं. पहिल्यांदाच मी असं यात्रेला आले होते. जेवलं पण पोट भरून, जेवण पण छान झालं होतं. आमचा मामा बघा, हा माझा मामा आहे आणि हा मामाचा मुलगा आहे. आता आम्ही फायनली ज्या कामाला जातात जत्रेत आल्यानंतर त्या कामासाठी चाललोय, म्हणजे शॉपिंग. मस्त शॉपिंग केली, देवदर्शनही खूप छान झालं. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग गाईज.